सेक्रेटरी आणि आजच्या या कल्याण स्थानिक संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितलं। 29 पदांसाठी ही निवडणूक झाली। त्यापैकी 29 पद जी आहेत ती बिनविरोध आहेत आणि एका पदासाठी आज निवडणूक झाली, ती म्हणजे कार्याध्यक्ष पद। या पदासाठी निवडणुकीसाठी 2 उमेदवार होते, मान्य श्री दशरथ आगवणे सर, त्याचप्रमाणे जगन्नाथ सपकाळे सर। यामध्ये सपकाळे सर बहुमताने विजयी झालेले आहेत आणि उरलेले जे सभासद आहेत, जे कार्यकारिणी जी नवीन होणार आहेत, त्यामध्ये अध्यक्ष माननीय डॉक्टर विजयभाई पंडित, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष जगन्नाथ सपकाळे सर, उपाध्यक्ष श्री उत्तम गायकवाड सर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले सर, त्याचप्रमाणे तिसरे उपाध्यक्ष श्री दशरथ आगवणे सर आणि महिलांमधून उपाध्यक्ष निवेदिता कोराणे मॅडम। त्याचप्रमाणे ट्रेनिंग काउन्सिलर म्हणून ज्यांची निवड झाली ते सुधाकर टोके सर, प्रवीण खाडे सर, सुरेश गबाले सर, प्रताप पगार सर, श्री संजय मुसळे सर, श्री गोपाळ दीक्षित सर। त्याचमध्ये ट्रेनिंग काउन्सिलर गाईड मध्ये सौ अनिता पाटील मॅडम, त्याचप्रमाणे शबनम शेख मॅडम, श्रीमती बीना शुक्ला मॅडम, सौ नीता जाधव मॅडम, सौ विजेता रहाटे मॅडम, सौ वैशाली वाबळे मॅडम। आजीव सभासद मधून बाळासाहेब भोसले हे कार्यकारिणीवर आजीव सभासद स्काउट म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवडून आले। त्याचप्रमाणे स्काउटर प्रतिनिधी म्हणून प्रदीप कांबळे सर, भगवान गायकर सर, आतिश ठाणगे सर, गायडर प्रतिनिधी म्हणून महिलांमध्ये सौ रेखा तिवारी, सौ सोनाली मस्के मॅडम, सौ भारती शिंदे मॅडम, अशी ही आज निवडणूक झाली। आणि या निवडणुकीमध्ये हे सर्व ज्यांची मी नाव आता घेतली ती नवीन कार्यकारिणी म्हणून 2025 ते 2029 ही कल्याण भारत स्काउट गाईड स्थानिक संस्थेची राहणार आहे। आणि याच्या पुढील निवड जी होणार आहे पुढच्या कार्यकारिणी सभेमध्ये सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्षाची निवड या ठिकाणी कार्यकारिणी करेल। आजच्या या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व मंडळ सभासदांनी सहभाग घेऊन अतिशय छान अशी निवडणूक यशस्वी केली आणि स्थानिक संस्था कल्याणचीच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आम्ही एक उत्कृष्ट निवडणूक घेऊ शकलो, याचं संपूर्ण श्रेय आमचे मास्टर कॅप्टन, स्थानिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व एडीसी, सहाय्यक जिल्हा आयुक्त, कमिशनर, त्यामध्ये अब्दुल्ला सर असतील, चौधरी मॅडम असतील, यांनी सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक पार पडली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे जिल्ह्याहून विशेष करून ठाणे जिल्ह्याच्या संघटक माननीय सौ हेमांगी पाटील मॅडम, जिल्हा संघटक, या ठिकाणी उपस्थित होत्या आणि पूर्ण प्रक्रिया त्यांनी त्यांच्या समोर बघितली आणि त्यांच्या नियोजना आमचं जरी असलं परंतु जिल्ह्याचे या ठिकाणी या निवडणुकीला पहिल्यांदाच उपस्थित राहिले, त्याबद्दल मी स्थानिक संस्थेतर्फे हेमांगी पाटील मॅडम यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विजयी उमेदवार जे झालेले आहेत त्यांचं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो। धन्यवाद।